वसई विरार शहरामध्ये गेल्या 4 ते 5 दिवसापासून मुसळधार पाऊस जो पडत होता, त्यामुळे आता काही काल दुपारपासून हा पाऊस जो वसई विरारमध्ये ओसरला पाहायला मिळत आहे, त्यामुळे रस्त्यावर देखील पाणी हा काही ठिकाणावर ओसरला पाहायला मिळत आहे। मात्र मी सध्या उभा आहे नालासोपाराच्या वाकणपाडा परिसरामध्ये। या परिसरामध्ये जवळपास 4 ते 5 दिवसापासून वीज नसल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे आणि हे संपूर्ण नागरिक जे आहे ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत। आपण त्या नागरिकांबरोबर बातचीत करू, काय नेमका ह्यांच्यावर त्रास है, क्या बताएंगे, क्या नाम है आपका और कितने दिन से लाइट नहीं है, क्या तकलीफ? मेरा नाम शबनम खान है। आज 6 दिन से लाइट नहीं है वाकनपाड़ा में। इतनी बारिश थी इसलिए हम लोग जा नहीं पा रहे थे, कहीं कुछ कर नहीं पा रहे थे। लेकिन कल से पानी रुका हुआ है, तो कल हम लोग दादा के ऑफिस पे गए, कंप्लेन किए। दादा बार बार कॉल कर रहे हैं पर वो लोग भेज नहीं रहे ट्रांसफार्मर। फिर भी हम लोग दादा के टच में बार बार उनको कॉल करके परेशान कर रहे हैं कि दादा इन्वर्टर अब तक जो है कि ट्रांसफार्मर नहीं आया है। ये लोग उसका नंबर दिए हैं, फोन लगा रहे हैं, वो फोन रिसीव नहीं कर रहा है, नहीं उठा रहा है और कल से लेके आज तक अब तक नहीं भेजा है ट्रांसफार्मर। माझ्यावर काही अजून नागरिक आहेत, त्यांच्याशी क्या बताएंगे, क्या तकलीफ हो रही है लाईट की वजह से? आपण पाहत आहात मोठ्या प्रमाणात पाऊस अतिवृष्टी या महाराष्ट्रात पाहायला मिळाली। अशी अतिवृष्टी पाहत असताना सर्वजण आपत्कालीन या समस्येला सामोरं जात होता। ती समस्या सरते न सरते तोपर्यंत महावितरण प्रशासनाचा भोंगळ कारभार आम्हाला पाहायला मिळतोय। आज 6-7 दिवस झालं इथल्या सर्वसामान्य माणसांना इथल्या महावितरणचा चटका पाहायला मिळतोय। घरात लाईट नाही आहे, गुडघ्या एवढ्या पाण्यातून लाईट नसल्यामुळं त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं। इथं आमच्या माता भगिनी आहेत, लाईटीशिवाय काही व्यवस्था होत नाही आहे आणि लाईट नसल्यामुळं आज मोठ्या प्रमाणात आज समस्याला तोंड द्यावं लागत आहे। परंतु आमचा कार्यसम्राट असलेले आमचे नगरसेवक आदरणीय पंकजदादा पाटील वारंवार फॉलोअप घेत आहेत आणि फॉलोअप घेत असताना वारंवार सांगत आहेत की आमच्या या सर्व स्लम एरियातल्या लोकांना लाईट मिळाली पाहिजे। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये याच्यासाठी बातचीत करण्यासाठी स्थानिक नगरसेवक पण आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याशी दादा काय म्हणतील, जवळपास 4 ते 5 दिवसापासून ह्या ठिकाणी लाईट नसल्यामुळे लोकांना त्रास होतो? नाही, लाईट जेव्हापासून पाऊस चालू झाला, अतिवृष्टी चालू आहे तेव्हापासून त्याच दिवशी लाईट पहिल्याच दिवशी गेली आणि आज 5वा दिवस आहे। आम्ही कंटिन्यू MSEBीच्या संपर्कात, MSEBीच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, पण वारंवार ते येतेच आहे। पहिला तर इथे बोलला केबलचा फॉल्ट आहे, केबल काल त्यांनी केबल अंथरली, परत ट्रान्सफॉर्मर चालू केला तर ट्रान्सफॉर्मरमध्ये फॉल्ट आहे असं सांगण्यात आलं। तर काल ते दुपारी 1 वाजल्यापासून आम्हाला वारंवार तेच बोलत आहे। प्रत्येक 1 तासाने आम्ही त्यांना, आमचे कार्यकर्ते असतील, आम्ही असेल, त्यांच्या फॉलोअपमध्ये आहेत। ते बोलतात 1 तासात आता ट्रान्सफॉर्मर येणार आहे, वसई फाट्यावरून येणार आहे, सोपारा फाट्यावरून येणार आहे, आता बोलतात वसईवरून येणार। रात्री 1 वाजेपर्यंत ते संपर्कात होते, त्याच्यानंतर त्यांनी आपला फोनच बंद करून टाकला आणि त्यानंतर सर्व पब्लिक 2 वाजेपर्यंत रस्त्यावरती होती। म्हणजे असं आत्ता तर त्या सकाळपासून बोलतात आता 1 वाजता येईल, आता परत फोन करू तर 3 वाजता, म्हणजे असं टाईमच आहे। एवढा बोंगल कारभार MSEBीचा यावर्षी खूप त्रास झाला आहे। म्हणजे पावसाच्या अगोदर पण उन्हाळ्यात पण खूप त्रास झाला की एक वस्तीमध्ये 4-4 दिवस लाईट नाही, असे खूप समस्या जाणवल्यात। वारंवार महानगरपालिकेच्या दालनात पण महापौर, उपमहापौर यांनी सुद्धा MSEBीची 2 वेळा मीटिंग घेतली, तेव्हाही आम्ही वारंवार कंप्लेंट केलेला आहे। काही एरियात केबलची समस्या आहे, म्हणजे ज्या ज्या समस्या आहेत त्या महापालिकेत 2 वेळा यांच्या महापौरांनी आणि उपमहापौरांनी मीटिंग लावलेली, तेव्हाही आम्ही सांगितलं की आमच्या इकडच्या जी स्लम वस्ती आहे तिथे काय काय प्रॉब्लेम होतात आणि हे प्रॉब्लेम आत्ता तर आज 6वा दिवस, म्हणजे लोकांना म्हणजे घरातलं राहणं कठीण झालं आहे आणि इकडची झोपडपट्टी स्लम एरिया असल्या कारणाने छोट्या रूम आहेत, त्या रूममध्ये या अशा परिस्थितीत राहणं एवढं भयंकर, एक तर पूर परिस्थिती आणि त्याच्यानंतर हा लाईट एवढी, त्याच्यामुळे लोकांना नाही जेवण बनवायचं, लहान मुलं कशी सांभाळणार, एवढ्या खूप वाईट समस्या आहेत। आम्ही ते जाणतो पण नाईला होता, एक लोकप्रतिनिधी तरी काय करू शकतो? नक्कीच या सगळ्या महावितरणचा भोंगळ कारभार जो आहे तो जवळपास 5 ते 6 दिवसापासून पाहायला मिळत, त्यामुळे या नालासोपाराच्या वाकणपाडा परिसरामध्ये नागरिकांना मोठा संताप व्यक्त केला आहे। महेश गोयल, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।